आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी आजपासून देशभरात लागू झाला. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घंटानाद करून ही करप्रणाली लागू झाल्याचं सूचित केलं. जीएसटीमुळे एक देश एक कर एक बाजारपेठ ही रचना अस्तित्वात येऊन देशाच्या विकासात आमूलाग्र परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. महाराष्ट्र सरकार अतिशय भक्कमपणे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत विशेष आर्थिक देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खातं सुरू करण्यात आलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेमध्ये चीफ मिनिस्टर्स फार्मर्स रिलीफ फंड या नावानं बचत खातं उघडण्यात आलं आहे. या खात्यावर इच्छुकांना एनईएफटी अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील. ही रक्कम शेतकरी कर्जमाफी योजनेसाठीच उपयोगात आणण्यात येणार आहे. राज्य शासन शाश्वत वीज देण्यासाठी कटिबद्ध असून 2030 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रत्येकाला सुरळीत, सुरक्षित आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट इथं उभारण्यात येणाऱ्या 220 केव्ही उपकेंद्रांचं भूमिपूजन काल ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. 146 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रामुळे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, शिरूर, अनंतपाळ, निलंगा, उदगीर परिसराला पुरेशा आणि योग्य दाबानं वीज पुरवठा होणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.